ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सविवाद अधिका अधिक आनंद, असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म, करिता स्वामी सविवाद अधिकाधिक आनंद, व देवाग देवी तुका विठ्ठली गौरवी, करिता स्वामी सविवाद अधिका अधिक आनंद, विडाल विडाल समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरीती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून सेवेचं महत्व प्रतिपादन करतात. विडल हा अभंग सेवेकरता घेण्याचं कारण, या चाकूर नगरीमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत विश्वकर्मा भगवान आणि विश्वकर्मांच्या महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा भव्य दिव्य अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा त्यांच्या विचारानं त्यांच्या वंश परंपरेनं पायिक असणाऱ्या सर्व वैष्णवनिष्ठांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विराट विश्वकर्मा संघटना चाकूर तालुका आणि फक्त विश्वकर्मा भगवंताच्या समाजातीलच फक्त समाजातील नाही तर सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम अत्यंत आनंदानं संपन्न केलेला आहे. हे दुसरं वर्ष आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, सर्व कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी शिष्टीवाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व उपस्थित पंचकृष्णालय सर्व भावी भक्त तालुक्यातून आलेले परिसरातून आलेले सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपर्कामध्ये असणारे
सर्व या संघटनेतील सर्व संयोजक मंडळी सगळ्यांचे मनपूर्वक मी धन्यवाद आभार मानतो. वेळोवेळी ज्यांनी संपर्क साधला असे आमचे परमार्दसनी संदीप भाऊ पांचाळ ते वेळोवेळी संपर्कामध्ये होते आणि तसेच आमचे मित्र सोपान महाराज रत्न पारखी त्यांनी या कार्यक्रमासंदर्भामध्ये संपर्क साधला. आल्यानंतर ज्यांनी सुंदर अशी आमची सर्व व्यवस्था केली असे आमचे सचिन भाऊ शेजारीच घर आहे, अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी सकाळपासून सेवा केली, त्यांनाही मनापासून धन्यवाद. या निमित्तानं तालुक्यातील सर्व गायक वादक मंडळी उपस्थित सर्व सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतं. या निमित्तानं यूट्यूबवाले आमचे नामदेव भाऊसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम तुमचे आभार. शेवेला प्रारंभ भेटलं. विश्वकर्मा भगवंताची ही जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. जगामध्ये देव अवतार कधी घेत असतो? ज्यावेळेस अधर्म वाढत जातो, धर्मावर ग्लानी येत असते, त्यावेळेस ही पृथ्वी गायीचं रूप धारण करते आणि ब्रह्मदेवापाशी जाऊन विनंती करते, पृथ्वीवरी दैत्य माताले पृथ्वीवरील जमाले पृथ्वीवरील जमाले की देव अवतार घेत असतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी, धर्माचा विजय प्राप्त करून देण्यासाठी भगवंत या जगामध्ये अवतार घेत असतात. विडवलं आणि तुकोबरेच सांगतात, देव जो अवतार घेतो ना तो आमच्या भक्तासाठीच घेतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर पण घेतो कशासाठी? धर्मरक्षा वया अवतार घ्यायची, अवतार घ्यायची, 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 धर्मरक्षा वया अवतार घ्यायची, अवतार घ्यायची. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. अमृतसाठी जन्मताची येले, जन्मताची येले, अमृतसाठी जन्मताची येले, जन्मताची येले, अमृतसाठी जन्मताची येले, जन्मताची येले, टाळी 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 अमृतसाठी जन्मताची येले, जन्मताची येले, होची येले, तोची येले. धर्म रक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा काटा काढण्यासाठी जर भगवंत अवतार घेतात, मग विश्वकर्मा भगवंतांनी कुठं हाणामारी केली? तेव्हा मारलं नाही कुणाला, मग तरी सुद्धा त्यांचा अवतार कस काय? तर ऐका, अवतार घेऊन फक्त हाणामाऱ्याच करावा असं काय नियम नाही. पांडुरंगाने तरी कुणाला मारलंय? प्रसाद महाराज. जर मारण्यासाठीच जर देवाचा अवतार शत्रूला असं जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर पांडुरंग परमात्म्याच्या हातातच शस्त्र नाही, शस्त्रच नाही देवाच्या हातात. मग असं कसं काय? तर त्याचं उत्तर आहे का, फक्त हाणामाऱ्या करूनच सगळे वाद मिटतात असं नाही बरं का. पांडुरंग परमात्मा जरी देव असेल तरी सगळी लक्षण ही संतत्वाची आहेत. विडवलं देव कमी संतच जास्त आहे. आणि म्हणून तर म्हणतात, या रे लहान थोर याती भलती नारी, करावा विचार नलगेची. सगळ्याचा उद्धार करण्याची ताकद जशी पांडुरंग परमात्म्यामध्ये आहे, तसं कोणत्याही शत्रूला न मारता
विश्वकर्मा भगवंत हे भगवंताच्या यादीमध्ये कसं काय गेले आणि त्यांची जयंती कसं काय होते, तर त्याचं उत्तर ऐका. माणसाच्या जीवनामध्ये जशा मूलभूत 3 गरजा अन्न वस्त्र निवारा, तर विश्वकर्मा भगवान हे जगातले पहिले इंजिनियर आहेत मायबा. स्थापत्यकला, वास्तुशास्त्र कसं असावं याचा आदर्श नमुना. आणि यांच्यापासूनच मायबाप हे जे आखीव रेखीव शिल्पकाम, नजाकती ज्याला म्हणतात, नाजूकपणा प्रत्येक गोष्टीतला स्थापत्यशास्त्रातला आहे विश्वकर्मा भगवंतांनी प्रारंभ केला आहे. विडवलं म्हणून कलेची देवता आहे मायबाप. म्हणून कोणत्याही क्षेत्रात जावा, पांचाळ समाजाशिवाय नजाकतीच निघत नाही. बारीक कोरी मग ती मंदिरं असू नाही तर कोणतंही सुतार काम असू नाही तर कुंभार काम असू नाही तर आता याच्यात बऱ्याच पोट जातात. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, फक्त मी ठोकळ सांगतो, फक्त माझा भाव लक्षात घ्या. बाकीचे बी कारागीर काम करतील, पण पांचाळ समाजाच्या विश्वकर्मा भगवंताचे असणाऱ्या वंशात जन्मालेल्या माणसाच्या रक्तात जो कलेचा गुण आहे तो महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर दुसरा कोणामध्ये नाही. जे काम ज्याला जमतं ते त्यांनीच करायचं. आता लय उताडा आला हो बाकीच्यांचा, कशा बिल्डिंग कुणीकडे बांधायला लागली, पण पांचाळ समाजाने केलेलं काम त्याला नो चॅलेंज. विटलं आणि आताच नाही, हे पहिल्यापासून आहे. पांडवांचं हस्तिनापूर सुद्धा विश्वकर्मा भगवंतानीच बनवलं. भगवान श्रीकृष्णाने मायबाप मथुरेचे राजे होते, जरासंधाने लय स्वाऱ्या केल्या आणि लयच लोक याडेवाने करायला लागलं. कधीतरी पाऊल सुद्धा माघारी घ्यावं लागतं. प्रत्येक वेळेसच आडून बसून जमत नव्हतं. शिवाजी महाराजांना मी तह करावं लागलं. 23च किल्ले राहिले होते, म्हणजे जाळ झाला, एकदा ह्यांना घेऊन टाका बरं, परत बचेंगे तो और भी लढेंगे. तसं देव सुद्धा म्हणले इतक्या वेळा स्वाऱ्या केल्याने हे जरा बेजारच करते म्हणले, ही मथुराच नको म्हणले, आपण नवीनच गाव निर्माण करू म्हणले. पण असं गाव निर्माण करायचं कोणाला तिथं इंटरेस्ट टाकता नाही आली पाहिजे, पण म्हणले इंजिनियर बी तसा पाहिजे ना. नुसतं पैशावाल्याने काय पैसा काय नोटाचा बंगला बांधन का, त्याला डोकं लागतंय ना. किती मोठा असू द्या, कोणी असू द्या मायबाप, ते त्याला वास्तुशास्त्र, स्थापत्यकला, शिल्पकला ही म्हणजे ज्याची त्याची बुद्धी जे त्या ट्रॅकने चालली पाहिजे. आणि तसं देव सुद्धा म्हणले ठीक आहे बा, मी आता ही धर्म फिर्म हाणामाऱ्या राजकारण हे माझ्या मस्त रक्तात आहे, पण नगरी निर्माण करायची ताकद आपल्यामध्ये नाही मायबाप. आणि त्यावेळेस आमच्या भगवान श्रीकृष्णाला विश्वकर्मा भगवंताची आठवण आली आणि विश्वकर्मा भगवंताला फोन केला. जय हरी म्हणले, बोला. का नाही म्हणले, जागा घेतली, फक्त बंगला बांधायचा राहिलाय. पण म्हणजे जागा अशी समुद्रामध्ये नगरी, ह्याच्या अगोदर कधीच नव्हतं मायबाप. आणि समुद्रामध्ये एक सांगतो, सगळ्यात पहिल्याने समुद्रामध्ये जर बांधकाम कुणी केलं असेल ते विश्वकर्मा भगवंतानं मायबाप द्वारका नगरी रचना केली. आणि द्वारकेचं सगळं बांधकाम विश्वकर्मा भगवंतानी मायबाप भगवान श्रीकृष्णाच्या हाती सुपूर्त केलं. जसं आणि तीच कला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जोपासली. समुद्रात द्वारका नगरी झाली ह्याचा विचार करून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे 2 किल्ले समुद्रामध्ये निर्माण केले. शिवाजी महाराजांनी सुद्धा विश्वकर्मा भगवंताचं अस्तित्व मान्य करूनच आपल्याच गडाची रचना केली. विडलं आणि त्याच्या पुढे सांगू का, फक्त कृष्णाची द्वारका नगरी, पांडवाचं हस्तिनापुर म्हणजे चांगलीच माणसं विश्वकर्मा भगवंताला मानत होते असं नाही. लंकेची रचना सुद्धा विश्वकर्मा भगवंतानंच केलेली आहे. म्हणजे चांगल्याचं बी त्यांचं जमत होतं, जी धर्म मानित नव्हती त्यांचं आणि ह्यांचं बी जमत होतं. असं एक अलौकिक देवता म्हणजे विश्वकर्मा भगवान. विडवलं हो, सोन्याची नगरी सुद्धा विश्वकर्मा भगवंतानेच निर्माण केली. असं अद्वितीय बुद्धीची देवता, कलेची देवता म्हणून संपूर्ण विश्व ज्यांच्याकडे पाहतो. आणि म्हणून तर त्यांचं नाव विश्वकर्मा. विश्व म्हणजे जग, आणि म्हणून त्यांच्या नावापुढे लागतात जगाचा निर्माता. जरी ब्रह्मदेव जरी आपण विधाता म्हणत असलो तरी मायबाप एखादी रचना एखाद्याच्या डोक्यात आल्यानंतर त्याचं पुढचं त्याची अंमलबजावणी कशी करायची ह्याच्यासाठी जे बुद्धी लागती, जे तत्व लागतं आणि जी ताकद लागती, ही विश्वकर्मा भगवंताचा प्रत्येक क्षेत्रामध्ये. फक्त काय झाले स्पष्ट सांगतो, सगळ्या देवांनी विश्वकर्मा भगवंताचं सहाय्य घेऊन मायबाप आपलं सरकार स्थापन केलं, फक्त ह्यांचं नावच पुढे येऊन दिलं नाही.
हे मान्यच करावं लागन. बाकी सगळ्या देवांचा जेवढा गाजावाजा होतो तेवढा विश्वकर्मा भगवंताचा अजूनपर्यंत काय काय महाराष्ट्रात राहणाऱ्यांना विश्वकर्मा माहित नाही हे आपली शोकांतिका आहे. विठ्ठल म्हणजे खऱ्या माणसाला महाग दाबायचं आणि डुप्लिकेटांनी मान हाणायचा हे पहिल्यापासूनच आहे. विठ्ठल हो, पण आता समाज जागृत झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान आजच्या तरुण पिढीला आहे. त्याच्यामुळं विश्वकर्मा भगवंताचं अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्राने देशानं मान्य केलेलं आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर त्यांच्या जयंतीचे उत्सव अत्यंत आनंदानं संपन्न होत आहेत. याचं कारण भगवान की देर में दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है. थोडं लेट प्रोसेस आमच्या विश्वकर्मा भगवंताची. म्हणजे त्याला मी काय हे चुकीच्या अँगलनी बोलत नाही, पण आजपर्यंत जे आहे ते आहेच. जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचे विचार, त्यांची कला, त्यांचे आदर्श समाजापर्यंत पोहोचला पाहिजे होते तेवढे पोहोचले नाहीत. याला आपण सुद्धा कारणीभूत आहे. विठ्ठल हो, अशी अद्वितीय रचना करणारा भगवान विश्वकर्मा त्यांच्या जयंतीचा हा पर्वकाळ आहे. देवाची जयंती, साधूची पुण्यतिथी, माणसाचं श्राद्ध, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. मायबाप, रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबारांची बीज, नाथांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवची शिवरात्र, देवीची नवरात्र, तुमची आमची पित्र. आपले पित्र बसा काव काव करीत. पित्र बी व्हाय ना काय कांचे, 10व्याची बी पंचायत झाली. तुमच्याकडे होत्यात का 10व फिव? मग बरं रे, आमच्याकडे बंद झालं. त्या परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते, म्हणले 20,000 घे, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं. म्हणजे बाप तुमचा जाणार आणि चॅम्पी आमची करता का? हाय का काय मिळ? म्हणजे इतका अवघड झालंय मा बाबा. आणि लोकांकडे काय झालंय, पैसा झालाय जास्त, धर्म चाललाय बुडत, आणि आपल्यालाच आपल्या धर्माची किंमत नाही. दुसरा धर्म आपल्या धर्माला धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. विठ्ठल म्हणून प्रत्येकाचं वैशिष्ट्य अशी विश्वकर्मा भगवंताची ही जयंती आहे. आणि त्यांचा फोटो एक बघा आहे बघा. बाकीच्या देवांकडे शस्त्र आहे, कोणाकडे त्रिशूळ आहे, सुदर्शन चक्र आहे, गदा आहे. ह्यांची शस्त्र वेगळेच आहेत. हातोडी, छन्नी, करवत. म्हणजे हे बाकीचे शस्त्र बनवण्यासाठी हे तर शस्त्र आधी लागते ना. डायरेक्ट त्रिशूळ सुदर्शन चक्र कसं तयार होईल, त्याला आखीव रेखीव बनवण्यासाठी हे शस्त्र तर मूळ गरजेचं आहेत ना. म्हणजे मूळ गाभाजाला म्हणते ते मेन शस्त्र आमच्या विश्वकर्मा भगवंताकडे आहेत. विठ्ठल रोजच्या जीवनामध्ये बाकीच्या देवाची मी म्हणतो आठवण येऊ नाही तर नाही येऊ, पण विश्वकर्मा भगवंताची मी तर म्हणतो माणसाला रोज आठवण आली पाहिजे. ओ प्रवीण महाराज, हिस्कूरच्या बी पाना हे हातात घेतलं की आपल्या डोक्यासमोर हे महाराज आले पाहिजे. हे ह्यांनी रचना केली बरं का. ही बाकीच्या देवांनी फक्त शस्त्र आम्हाला बनवून द्या, नोटा घ्या. अरे पण बनवायला बी काय किंमत आहे का नाही? मी तर म्हणतो रोज माणसाला आठवण झाली पाहिजे. कोणतं बी शस्त्र घ्या तुम्ही, इस्क्रूच्या बी असेल, स्क्रू ड्रायव्हर असेल, नट असेल, ही छोट्या छोट्या गोष्टी, खिळे, ही रचना. कसं असतं, माणूस बारीक गोष्टीवर लक्ष देत नाहीत. नाही बाबा, माणसाला फक्त मोठाडपणाची सवय लागली, पण बारीक गोष्टीपासूनच मोठ्या गोष्टी तयार होत असतात. सोपं उदाहरण सांगतो. महिला मंडळ चूल पेटवायला मोठ्याल्या धापल्या कामाला येतात का? बारकालं गाचपान, बारकाली किरकोळ वगैरे लाकड अशी छोटी छोटी करंगळी सारखी अशी टाकावं लागतात, तेव्हा मग मोठाली. नाही तर मोठी लवकर पेटत नाहीत बरं का. हे सगळ्या क्षेत्रात तसं आहे. राजकारण झालं, सगळं झालं, ही बारकाली पेटली नाही एकदा, मग मोठ्या एकदा जाळ लागला मग मोठी दडादडाच पेटत आहेत. पण आधी सुरुवात बारकाल्यांपासून करावं लागते. विठ्ठल आणि बारकाल्यांनी मान्यता दिल्याशिवाय सुद्धा मोठी मानित नाही. ही बी तेवढं शास्त्र आहे. मोबाईल ठेवा. सर्वसामान्य समाज ज्यांच्या महागाई, मोठी माणसं त्याच माणसाला मान्यता देतात. माय बाप, हो जरांगे पाटलांना सुद्धा असं हे नेते मंडळी का भेटतात? जातीवादाचा विषय सोडा, पण समाज महागाई ना. सर्वसामान्य जनता ज्याच्या महागाई, मोठ्याला सुद्धा त्याच्या पुढे वाकावं लागतं. विठ्ठल छोट्या छोट्या गोष्टीच्या किमती आपल्याला आता कळणार नाही, पण जिथं तलवारीचं काम चालत नाही तिथं सुईचं काम चालतं. कधीच कुणाला बारीक समजायचं नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणले,
लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी होऊन साखर खायची. हा लहान गोष्टीला बी कधी कमी, लहान गोष्टीला बी कधी कमी समजायचं नाही. तुका म्हणे जाण हवे लहानावणी लहान, मुंगी दिसायला नाही झटका वाईटे. 2-4 मुंग्या एकत्र बसले, एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला, दुसऱ्या मुंगीने खानकुन कानात खाली टाकली. ग बस म्हणली. आथरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चारले जीभ लावले त्याला झपकू काय म्हणली. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, ए चाकूर, चाकूर मधून एखादा दिल्लीला गेला आणि गुपचिप त्याच्या खिशात जाऊन बसते, तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, लगेज नाही, चेकिंग नाही. तिथं गेल्या त्या मुंगीने चाकूर मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ही म्हणली पोरावा न्यू पार्लमेंट आहे दिल्ली, म्हणली मोदी साहेब येणार आहे 2 मिनिटात, व्हिडिओ कॉलवर तुला मोदी साहेब दाखवते. ती चाकूर मधली मुंगी म्हणली होय ग, तू दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीची मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का? बघा तसं ज्याला तुमच्या स्थापत्यशास्त्रामध्ये मोठं व्हायचे त्यांनी लहान व्हान, विश्वकर्मा रूपे भगवंताचा मोठ्याचा हात धरा. तुम्हाला स्थापत्यशास्त्र रूपे मोक्ष रूपे दिल्ली भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याची त्याची देवता ठरलेली, फक्त नम्रतेने जायचं आणि त्या क्षेत्रात जो मोठा त्याचा हात धरायचा, कामच होणार. विठाल असे अद्वितीय रचना असणार. दैवत म्हणजे विश्वकर्मा भगवान. मागच्या महिन्यामध्ये आम्ही दुबईला गेलो होतो. दुबईला कीर्तन करून आलो 21 तारखेला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी फक्त मला इंजिनियर आणि स्थापत्यशास्त्र सांगायचं ह्याच्यासाठी मी विषय इथं घेतला. 21 आणि ज्यांना वाटत होतं ना हे वारकरी संप्रदाय काय वाड्यात वाड्याने कार्यक्रम करतात, हे वाड्या वस्त्या फिरणारी माणसं, त्यांनी संप्रदायाला किरकोळ समजू नका. महाराष्ट्रातले एक वारकरी दुबईमध्ये जाऊन ज्ञानोबाऱ्यांचा विचार सांगू शकतो. ही ज्ञानोबाऱ्यांच्या आशीर्वादाची ताकद आहे. मग वारकरी संप्रदाय काय आता सामान्य ते ग्लोबल संप्रदाय झालाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम आमंगळे जग विष्णुमय करण्याची ताकद आमच्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांच्या विचारात आहे. दुबईमध्ये जे गेले असतील किंवा नसतील गेले त्यांनी एकदा जा. दुबईमध्ये गेल्यावर तुम्हाला खरे स्थापत्यशास्त्र वास्तुशास्त्र लक्षात. एक बी बिल्डिंग एका बिल्डिंग सारखी नाही. काय बुद्धी दिली असेल तिथल्या इंजिनियर लोकांना. तिथला राजा मायबाप, मुस्लिम कंट्री मायबाप, पण एका बिल्डिंग आता ही सगळा विषय का चालला, हे आपला कार्यक्रमच विश्वकर्माचा आहे म्हणून बरं का. हा म्हणजे जैशी स्थिती आहे तैशा परिराही उकच आहे, समयाशी साजरा. आपलं आता आज कार्यक्रमच सगळं बिल्डिंग बांधणाऱ्यांचा, मंदिर बांधणाऱ्यांचा, सगळ्या कलाकारांचा आहे, शिल्पकारांचा. त्याच्यामुळे मी हे स्थापत्यशास्त्राचा तुम्हाला विषय सांगतोय. एकही बिल्डिंग एका बिल्डिंग सारखी नाही, वेगळीच रचना. आणि सेम टू सेम प्लॅन काढला की ते तिथला राजा बी मान्यता देत नाही. मग काही करा तुम्ही, वाकडी करा, तिरकी काढा, बीद बाहेर काढा, कॉलम आडवा करा, काही करा, पण सेम टू सेम एकही बिल्डिंग दुबईमध्ये नाही. आणि 154 मजल्यापर्यंत मायबाप बिल्डिंग 60 सेकंदात लिफ्ट जाते तिथं मायबापान. काय देशाने कशी प्रगती केली असेल. स्वतःचं पाणी नाही, स्वतःची जमीन नाही, नुसती रेतीच आहे, पण त्याला 2-4 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट नेतृत्व तसं पाहिजे, दुसरी गोष्ट समाजात एकी पाहिजे, तिसरी गोष्ट नियम कडक पाहिजे, आणि चौथी गोष्ट समाजामध्येच बदलण्याची भावना पाहिजे. रस्ता जर एखादा म्हातारा माणूस क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी अगोदर थांबते. तिथल्या ड्रायव्हरांच्या सगळ्याच्या अंगात शिस्त आहे. 15 फूट गाडी मागं थांबणार, आधी माणसाला प्राधान्य. आणि जवळ जाऊन जर गाडी थांबली, जर ब्रेक दाबला आणि तोच माणूस जर दचकला तर 1.5 लाख रुपये दंड आहे. आपल्या दचकत नाही, गचकी त्या डायरेक्ट. मुदामून अपंग दिसला, म्हातारा दिसला, मुदामून त्याच्याजवळ गाडी नेऊन त्याला घासायची. ही पोरं सोरं जरा डोक्यात कमी असतात ना, त्यांना आघाव कामं सुचतात. आणि नियम बी तसं नाहीत. त्याच्यामुळे कोण सगळे नियमच मोडामुळे. रस्त्यावर थुकला की लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा आतल्या आत गिळीत होतो.
अगोदर दोन्ही कीर्तनं टाकावं लागायचे तेव्हा एखादा दंड भरणं व्हायचे. एवढं सोप म्हणलं नको रे बाबा, कशाला वगैरे जास्त डोकं लावायचं. नियमच इतके कडक की ना. आणि तू म्हणता मॅनेज आपल्याकडं कुठं धडकाधडकी झाली पोलीस बांधव आले की मग तोडपाणी करा, 500 घ्या, 100 घ्या. तसला इशेच नाही तिथं. नियम पडला, दंड पडला की भरणेच. जर पोलिसाला जर म्हणलं ना तोडपाणी करा, पोलीस दुसरा दंड टाकतात परत लाखाचा. त्याच्यामुळे ते शब्दच काढायचे नाहीत. मग तिथं एका माणसाने आम्हाला सांगितलं, म्हणलं एवढं हे कसं काय बुवा त्या राजाने घडवलं. एवढे जगात दुबई एवढी छोटा देश पण जगात माहीत नाही असं सगळ्या रचना मायबाप, हजारो कोटीचे एक एक बंगले तिथं कसं काय. ते म्हणले महाराज राजा जरी हुशार असेल तर ह्या राजाकडं मायबाप एक इंजिनियर आहे आणि त्या इंजिनियरचं नाव आहे राम. बरं, फार महत्त्वाची माहिती. आणि तो आपल्या भारत देशातला आहे, केरळचा आहे. म्हणजे ही बाकीचे देव दिसते ते का आता इथं ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, शंकर आहे, हे झाले तिथले राजे दुबईमधले. ह्यांच्याकडे बी तसंच आहे ना सगळं. उत्पस्थित स्थिती लय मरणाचा माल आहे. पण राजाला जरी एखादी रचना समाजापुरती प्रगट जर करायची असेल तर भारत देशातला जो इंजिनियर आहे त्याचा राम आहे, तो आतापर्यंत कुणालाच माहीत नाही. तिथल्या महत्वाच्या जबाबदार माणसांनी माहिती दिली. म्हणले महाराज राम नावाच्या इंजिनियरनी त्या असणाऱ्या थोडक्यात विश्वकर्मा समजत त्यांनी परवानगी दिल्याशिवाय दुबईचा राजा कोणत्याच फाईलवर सही करत नाही. तसं हे बाकीचे देव सगळे दिसतात पण त्यांच्यापाशी आले तर हात जोडून विनंती करतात, आमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, पण राबवण्याची कला आमच्याकडे नाही. ती कला तुमच्याकडे म्हणून आम्ही तुमच्या पुढे हात जोडतोय. ही रचना, ही संरचना समाजापुढे मांडायची कशी, त्याची आयोजित कशी करायची, ही कला, ही बुद्धी विश्वकर्मा भगवंताकडे आहे. त्याच पद्धतीनं तिथं तो राम नावाचा इंजिनियर त्याच्या असणाऱ्या बुद्धीचा वापर करून दुबईने एवढी क्रांती केली. मायबाप सांगण्याचा उद्देश, किती मोठा माणूस असू द्या पण त्याची रचना करण्यासाठी, ज्याला इंजिनियर ज्याला म्हणतात, प्लॅनिंग करणारा, आखणारा, तो प्रत्यक्षात आणणारा, त्याच्याशिवाय कोणतंच कार्य होऊ शकत नाही. असं जगाच्या बाबतीमध्ये इंजिनियरची भूमिका ज्यांनी बजावली ती आमचे विश्वकर्मा विडल. त्यांची सेवा करा, कायेनं वाचनं माननं. आपल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्याला बुद्धी देऊन आपणही जगमान्य विश्वमान्य झाल्याशिवाय राहणार नाही. पण सेवा केल्याशिवाय ते सुद्धा आपल्यावर कृपा करू शकत नाही. आणि म्हणून तर तुकोबारायांचं सेवेवर फार मोठा विश्वास आहे. म्हणून तर म्हणतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा आहे त्याला कशाचीच भीती नाही. बाबा ज्ञानोबा सुद्धा सांगतात, जे ज्ञानाचा कुरटा तेत सेवा हा दारवंटा. सेवा नावाचा उमरटा ओढल्याशिवाय भगवंताचं ज्ञानरूपी घर प्राप्त होऊ शकत नाही. सेवा 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 म्हणजे तरी काय, सेवेचं वर्णन एका शब्दात सांगतो, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं नाम उच्चारणं हीच सगळ्यात मोठी सेवा. आणि ती सेवा करा, कुणालाच भ्यायचं काम नाही. विडवलं म्हणून ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. सेवा असल्यावर भय आणि चिंतन घाबरायचं काय काम आहे हो? परीक्षेची भीती कोणाला? कॉफ्या करणारला का अभ्यास करणारला? ज्याचा ओरिजिनलचा अभ्यास आहे तो परीक्षेला भिन का? त्याच्या डोक्यात सगळ्या प्रश्नाची उत्तर आधीच फिट आहेत. कोणता प्रश्न आला की फक्त हिथून बाहेर काढायचं आणि मांडायचं. इथं फिट पाहिजे. लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये ग्रंथ लिहिला गीता रहस्य. आपल्याला घरी असून मी वाचणं व्हाय ना. आणि ग्रंथ लिहून पूर्ण झाल्याच्या नंतर मायबाप इंग्रज अधिकाऱ्यांचे ग्रंथ चोरला आणि जप्त केला. आणि बाकीचे म्हणले लोकमान्य टिळकांना म्हणले आता कसं करायचं, सगळी मेहनत वाया गेली. म्हणले लोकमान्य म्हणले बिघडला का काय तू? अरे हातातला निघाला पण डोक्यातला. हातातलं घेऊन जाते पण हितलं नाही ना जाऊ शकत. जो हितून फिट आहे ना त्याचं कामच होणार. विठाल शाळेत सुद्धा ज्याचा हेतून अभ्यास आहे त्याला कॉप्या करायची गरज काय? अभ्यास करणारा माणूस परीक्षेला, ज्याची ओरिजिनल समाजात काम आहे ते इलेक्शनला भेन का? ज्याची खरी सेवा त्याच्या हे असंच आहे, त्याला ब्यायचं कामच काय? जनता त्याला नको म्हणलं तरी निवडून देणार आहे, फक्त सेवा खरी पाहिजे. विठ्ठल नाही का सेवेची ताकद. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन लोहगावला, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला. महाराष्ट्राचा राजा तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसवतात. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि हा छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे. छत्रपती कीर्तनाला आले, कीर्तन रंगामध्ये आलं.
छत्रपती रमले मायबाप. आणि कीर्तनात माणसं रमली पाहिजे, निमग्न झाली पाहिजेत आणि होतातच. कीर्तनाचं अंग कीर्तनाचं अंग होय अंग आवाज अर्धवलत होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. काया ब्रह्मरूप झाली पाहिजे. छत्रपती रमले कीर्तनात. आणि प्रसंग असा घडला, जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तन आलेत, पकडा. हे काड्या करणारे जवळचेच असतात बरं का. जवळचे नीट सांभाळायची. जवळचा का फुटला पट्टांगणच होत असतं. रावण सुद्धा घरातल्या फुटल्यामुळेच गेला. विभीषण देव इकडं हानीत होते, विभीषण तिकडं नाही इकडं हाना म्हणले ना कक्ष जाग्यावर कोसळला रावण. जवळच्याला गुह्य माहीत असतं तेव का फुटला. आणि सध्या जवळचेच फुटायला लागल्यात. जवळचे नाही घरातली, घरात घर राहिले नाही. सगळं महाराष्ट्राचं वाटोळं झालंय मायबाप. काय कोणाकडे बघून काय बोलाव. सगळे एकाच माळ्याचं म्हणत, कोणचीच नाहीत, सगळी सारखीच आहेत. विठ्ठल अवघड परिस्थिती मायबाप. निष्ठा जनमताचं कौल लोक काय म्हणतात ह्याला सध्या झिरो किंमत आहे. सध्या एकाच गोष्टीला किंमत आहे, त्या गोष्टीचं नाव आहे सत्ता. फक्त सत्ता पाहिजे. लोकांचं काही घेणं पडलं नाही कोणाला. जवळचीच मायबाप फुटायला लागली हो. आणि बातमी दुश्मनाला पोच झाली. जवळच्याला गोही माहीत असतं. महिला मंडळ आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा. ए सासा हो, EBP माझा पत्रकार आहे का टीव्ही नानी बातमी दिली. खरं सांगा बरं, त्यांना टाइम आहे का तुमच्या घरातल्या बातम्या द्यायला? त्यांना त्यांच्याच बातम्या देणं होय ना. पत्रकार घरातच आहे तुमच्या. बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की कुठानं सुरू, तुझी सुन लय भारी बाई, माझी लय वाईट आहे, तुझे लय चांगली, माझी लय बेकार आहे, तुझ्यासारखे मला भेटाय पाहिजे, तर तिच्यासारखे तुला भेटले तू महागच मिली असती. तुझी लय चांगली पण तुला कळा नाही, तुम्हाला दुसऱ्याच्याच बऱ्याच चांगल्याला दिसत येत. हा उलट सगळ्या सासांना माझं एक सांगणे, गल्लीतल्या माता मावल्या सुनबाईचं दोष कधी सांगायचं नाही. असंच करते तसंच करते, कारण उलट फिरायचं, तिचं वर्णन करायचं. माझी सुन लक्ष्मीच. काय करता लेकीला एवढं माझ्यावर प्रेम करते. लेक दिवाळीला येते भांडणं लावून जाते, त्याच्यासाठीच येते ती, फक्त भांडणं लावायसाठी. तिचा जन्मच त्याच्यासाठी झाला. नुसतं दिवाळीला यायचं आणि भावाला दम टाकायचा. दादा आई बाबाची काळजी घे. आणि तो सासरा उपाशी मारला ना त्याचं काय. तुझं बघ ना तिकडं मिलीन म्हातारी तुझ्या बिहनं ती तिकडं गोठ्यात राहायला गेली. इकडं दादा असं रा दादा वहिनी. अरे काय वहिनी काय बहिणी. तिकडे बघ जरा स्वतः गेली गाव सोडून तालुक्याला राहिला, तिकडे फ्लॅट घेऊन राहते. इकडं म्हातारी गेली की मिलीन गावाकडं, आणि इकडं नुसतं भावाला दम टाकायचा. आई बापाची काळजी घे. घेईन ना काळजी विठ्ठल. या बहिणींनी जरा नीट राहा. उग त्यांच्या भावाच्या संसारात येऊन काहीतरी उग गोचापात्या करायचं जरा बंद करा. विचार दुसऱ्याचं लेकूर आलंय कसं का व्हायना ओढून ताडून संसार करते, ती राहिलं ना बन उग वाच तिला बोलायचं. उलट सासूनी सुनाचं वर्णन करायचं. माझी सून लक्ष्मीची, एवढं वाक्य टाका तिच्या मनातच बदल होणार. ती आत्याबाईची हा देऊ का लगेच रिझल्टच. कॉफी देऊ का, लिंबू पिळून पोहे, जगलं येडय, फक्त गोड बोला. जगाला फसवणं सगळ्यात सोपं आहे. फक्त ज्याच्याकडे स्तुती नावाचं शस्त्र आहे तो कुणाला बी फसवू शकतो. विठ्ठल
आणि फक्त वर्णन करायचं. आणि म्हाताऱ्यांना बी सांगतो, सुनबाई बी लय काम करीन, तिचं वर्णन करायचं. आणि सुनांना सांगतो, म्हातारे बी लय काम करीन, तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं. त्यांचे पाहुणारावळे सगळे जत्राला यात्राला किंवा असं सुट्टीला वगैरे आले ना, सगळ्याची बैठक बसली ना, म्हातारीचं तुम्ही वर्णन करायचं. काय होतं आमच्याकडे तर म्हणायचं, हे सगळे आत्याबाईची कृपा आहे, लय शून्यातनं कमीवलं व. आणि ह्या घरात फक्त आमच्या आत्याबाईनीच दम काढू जाणं. एवढं सोपं आहे का काय हे सगळ्याला हँडल करायचं? हे फक्त आत्याबाईच करू शकतात. तो आमचा सासरा असला तर भोळा, त्याला रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही. पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली, 5 चक्राचे 25 चक्र झाले, येल मांडवाला गेला, सोन्याचा धूर आमच्या घरातून निघतो. हे फक्त आमच्या आत्याबाईची कृपा. एवढं वाक्य टाका, लगेच आत्याबाई म्हणते, सुनबाई आज तू भांडी घासायचं, मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे, दोन्ही माझ्याकडे, चपात्या माझ्याकडे, आखी चटणी डोळ्याला चुळली, पण म्हातारीनीच स्वयंपाक केला. म्हातारी चुली पुढे, सुनबाई टी पुढे, तुझ्या हाताची वर रंगाला तिकडे मालिका लागली. अरे मिली ना म्हातारी दुराणी, ही जग लय येड आहे, फक्त गोड बोला विठ्ठल. आणि सुनांना बी सांगतो, तुम्ही 4-5 दिवस इकडं नांदा आल्या म्हणजे तुम्ही काय ह्या घराच्या मालकीन झाल्या नाही, तुम्ही बी तुमच्या पात्रतेमध्ये राहा. त्या म्हाताऱ्या तुम्हाला बोलतात म्हणजे त्या फुकट बोलत नाहीत, त्यांनी लय काम केलेलं असतं, त्या बोलत नाहीत, त्यांचं काम बोलतं. त्या फुकट बोलायला मोकळ्या नाही तर बोलूच नाही म्हाताऱ्याने एक वेळ. पण जर बोललीच म्हातारी तर सुनबाईने बी ऐकून घ्यावं ना, कारण आईने बोललेलं तुम्ही ऐकून घेता ना, मग म्हातारीचं बोललेलं का ऐकून घेत नाहीत? ह्या दोन्ही बी बाजू महत्वाच्या आहेत. म्हाताऱ्या म्हणते ना, तशी जरा बरं वाटलं आम्हाला, नाही तर सुरुवातीपासून आमच्या जोड उठवली होती. मला दोन्ही बाजू सांभाळायच्यात लय अवघड आहे महाराजांचं विठ्ठल. नुसतं सासूने चांगलं राहून कसं जमन? पुरी सुरी बी शिकलेल्या येड्यावाने करत येतो, त्यांनी बी थोडंफार नीट राहिलं पाहिजे. धर्म, संस्कृती, आचार, विचार सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्याला आपल्याला आनंदी जीवन जगायचं. हाईच किती दिवस जगायचं? मला मेन विषय काय सांगायचा, जवळच्या माणसाचे दोष कधी माणसास सांगायचं नाही, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त सासूनाचा विषय सोडून द्या. सगळ्या क्षेत्रात, मित्र असो, कोणत्याही क्षेत्रातला, आपल्या जवळ संप्रदायातला असो, गायक असो, वादक असो, महाराज असो, समाजकारण, जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली ना, त्याला माणसात कधीच बोलायचं नाही, वाच वाच वाच, त्याला बाजूला घ्यायचं, स्टेजच्या मागं घ्यायचं. वाटलंच तर, बाबा हे आपल्याला पटत नाही, तुझं हे असं असं होतंय, माणसात असं वागणं चुकीचं आहे, मी एक तर सनके माणूस आहे, मी जर मग माणसात तुला फाडकून बोलन, तू आपलं गप राहा. म्हणजे त्याला बोलायचं पण एकांतात, त्याचे दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. माणसात वर्णन करायचं, वा ह्याच्यासारखा माणूस आहे का? आपण ह्याच्या उलट करतो, माणसात त्याला फडफड बोलायचं आणि एकांतात म्हणायचं तू लय भारी, कुत्र ऐकायला ना, कायला वर्णन करतो त्याचं? दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. 50% भांडणं जायाव कमी होणार विठ्ठल. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत. हिथं आपला विषय चाललाय. शिवाजी महाराज कीर्तनाला आले आणि जवळचाच माणूस फुटला आणि बातमी दुश्मनाला पोच झाली म्हणे शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, पकडा. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला. संध्याकाळचं कीर्तन होतं. कीर्तन रंगामध्ये आलंय. सैनिकाने वेढा टाकला. मावळ्यांनी बघितलं आणि राजांना खुणवलं. राजे मंडपाच्या कडेला बघितलं का? म्हणले तुझ्या आधीच बघितले. मावळे बी वजनदार होते पण घाबरले, कारण त्यांना त्यांच्या जीवाची काळजी नव्हती, राजांची काळजी होती. जबाबदार माणसं संघ असल्या बाकीच्याने बी नीट राहिलं पाहिजे. हा कार्यकर्त्यांवर जबाबदार असते ना नेते सांभाळायची. आता नेतेच नीट राहिलं नाही त्याच्यामुळे कार्यकर्ते भांबावल्याने करते. ते कार्यकर्ते हुशार झाले. आता कोणत्या पक्षाचा नेता येऊन देतात, हा आम्ही तुमचीच आहेत. नेत्याला कळा ना कार्यकर्ता कोणाचा आणि कार्यकर्त्यांना कळा ना नेते कोणाचा. दनादन पक्ष बदलायला निष्ठा आता काही तसलं काय राहिलं नाही. आता सगळं खकनाच होऊन बसलंय मग. पण मावळे स्वतःच्या जीवाला भेट नव्हते व ते ज्या दिवशी त्यांनी असे करंगळीचं रक्त वाहिलं ना, स्वराज्याची शपथ घेतली ना, त्याच दिवशी त्यांनी मरणाला मिठी हाणली. आपले मरण पाहिले मी डोळा. ते भेट नव्हती मरणाला, पण राजांची काळजी होती. त्यांचं वाक्यच होतं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही राजे. पण आज जर तुम्हाला पकडण्यात आलं तर उद्या महाराष्ट्र जा विसरे ना. मावळ्यांनी काय केलं राजेंना पकडेपर्यंत? असे संघ फिरत होते. त्यांच्यावर काय जबाबदारी आहे का नाही? ही जबाबदार माणसं आहेत म्हणले. आणि मग आम्ही मेलो तरीच मग आमच्या डोळ्याच्या मागं काय होईन ते होईन, पण जिवंत आहे तोपर्यंत तरी आम्ही तुम्हाला पकडून देणार नाही विठ्ठल. मावळे काय साधे होते का? वाघा संघ कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते.
तानाजीनं बाजीनं ऊसाची मुळी देते कर कर कर, ऊसाची मुळी पिळीत होते. आताच्या भरणा ऊस तुटा नाही. टिपरू तरी कण येतात. अयो एकाने गुडघ्या ऊस आणला त्याची वाटी सरकली कटकून. अरे तुला ऊस तुटाना, तू जगतो कशाला, तू आत्महत्या करून टाक बरं. हे पोरं सोरं हे असले जे ज्यांच्या चैतन्य राहिलं ना त्यांनी जगण्यात मजा नाही. अरे वयाने माणसानं म्हातारा असं पण मनाने तरुण पाहिजे. ही वयाने तरुण आहे मनाने म्हातारे झाले तर काय काय चिमणे मला जमन कान. अरे तू काय अड्यावाने बोर करतो म्हण. तू मग माणसात तरी येत जाऊ नको ना जरा. थोडाफार जरा पावर फिवर तुझ्यात काय हाई का नाही. जरा जिवंत असून मेल्यावाने राहण्यात काय आयुष्याची मजा. शरीर संपदा सुद्धा पाहिजे. काय ताकद होती हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत ग बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होत्या ना आपल्याला येडेवाने करायला ग. पण हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी. दाढी जाळ्या मिशा राहिल्या असत्या ना. दडादडाच पेटल्या. गाव बी जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद असं हनुमंत. एवढी ताकद का होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले महारुद्र आले अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेनं तप केलं म्हणून तसं रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं माय बाप. आईचं तप महत्वाचं आहे. आणि अंजनी मातेच्या दुधातच ताकद होती. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब जर दगडा पडला तर धड दिसून दगड फुटत होता. आता आईचं दूर राहिले का. आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टोपणात बदल होतो. रबर जतन पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची मोठं झाले मोठी नाही. आता मोठ्या बाटलीच नादा लागले ते आम्हाला बी आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताट हरिपाठ बंद पडतं. बंद करा हरिपाठ. हे गांधावाली काय लायकीची तर आम्हाला माहिती. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावा. त्याच्यासाठी बुका थापला का काय. तू 5-6ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का. पिणारे चित्रे असतात. 2 म्हातारे पारावर बसले. एक मला भैर दारू पेल्या खोकला जातो कर. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय हरियाड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला काय नाही जाणार म्हणला. आता ती घालीव निघले हे घालून पिऊ नका. चांगलं खा, चांगलं त्या चांगल्याच्या संगतीत राहा. कोणत्याच क्षेत्रात असू द्या. मोठं व्हायचं असेल तर व्यसन नसलं तरच माणूस मोठा होणार आहे. पण माणसाला इतकी व्यसना देता वाढत चाली. 100 कमवायची आणि त्याच्यात 70चीच प्यायची. कवा हिशोब लागायचा चुकल या ताळान मग वाती घालून पैसे डोळा. विनाकारण खर्च नाही व्यसनाचा. सामाजिक हानी, कौटुंबिक हानी, आर्थिक हानी, मानसिक हानी. घरात किंमत नाही, दारात किंमत नाही. आणि विश्वकर्माची जयंती करतो तर त्यांच्या जयंतीला काहीतरी चांगले संकल्प करा. आणि एक वाक्य सांगतो. विश्वकर्मा जयंतीला महाराज किती मोठे आणले ना अन्नदान किती मोठे केले ह्याला किंमत नाही. एका जयंतीच्या वेळेस किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिले ह्याला खरी किंमत आहे. माणसाला जर बदलच होत नसेल तर नुसत्या जयंती आणि पुण्यतिथ्या करून तरी काय करायचे. बदल फार महत्वाचा आहे ना. आम्ही जे आमच्याला सांगून तुम्ही पियाक झाले ऐकू पण मंडपात हायतवर खरंय पटलंय. खरे व्यसन करणं वाईट आहे. नाही करायचं आपल्याला आजपासून. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून गप्पा सोडून तंबाखू मळता महाराजाची चर्चा. लय लांबून महाराज येतात तर सप्त्याला बी हां आणि लय आरडत्यात बा. आणि गावकऱ्याने बी चांगलं निवडून महाराज आणले ते. तंबाखूवारी निवडते ते आम्हाला कीर्तन संपल्या. आणि ते विश्वकर्मा जयंतीला आलेलं तर लय बारीक पिलू होतं बा. पण लय झपकीत होतं रे. अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं व्यसन करू नका. गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा.
अरे वाईट वागणार आहे तर म्हणून तू चांगलं वागणारला किंमत आहे. त्यांचं नसतं मनाव घ्यायचं, त्यांचा धंदाच आहे ते तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू नाश आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा, आता तरी पुढे हाती उपदेश नका करुणाच आयुष्याचा, नका करुणाच आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश नका आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता मागचं सोडा पण आता सौदा व्यसनाधीनता कमी करा. शरीर संपदा कमा. तरुण पिढीला विनंती, व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काही भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्यायला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगली ठेवण्याचं सुरुवातीला पसत्यान ताडी तुमची ओळखता नाडी दारूसला त्यान गोडी हिकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी, लावून त्या दारूला काडी धरण्यानं तुकोबाची जोडी मग कळण परमार्थाची गोडी. हा व्यसनाची हरिजून आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरी पाठवाचा. विठ्ठल मावळे वजनदार होते. हे तर विषय चाललाय. राजे काय करायचं? राजे म्हणले घाबरू नका. ते घाबरणाऱ्यापैकी नव्हते, ते रडणाऱ्यापैकी नव्हते, ते लढणाऱ्यापैकी होते मायबाप. आणि जिजाऊ मातेच्या तालमीत तयार झालेले माणसं कुठे भेट असतात का? अहो छत्रपतीनं संस्कार कोणी ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टीव्ही पाहता पाहता, पोरगा घालतो लाथा, ती म्हणते चला जा माझा माथान काय करू आता दिंडीत. आता काय करते? संस्कार महत्वाचे. छत्रपती कशा घडले माझे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजवा, टाळी 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 टाळ. वाह छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वकर्मा भगवान की. जिथं आनंदाने नांदल होती प्रजा, आनंदाने नांदल होती प्रजा, पूर्ण समाज मनन होता जनता राजा, पूर्ण समाज मनन होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला नायवाजा, सर्व जाती धर्म केला नायवाजा. माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, दिया हमें सुंदर शिवाजी राजा, दिया हमें सुंदर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की. माझी जाऊने द्या हमें सुंदर शिवाजी राजा. हे राजे घडले जिजाऊ मातेने. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि राजे कीर्तनात पकडायला सैन्य आले. मावळ्यांना प्रश्न पडला आता कसं पळून जायचं. राजे म्हणले घाबरू नका, गुरु करावा बळकटन, जाऊन धरावे मनगट. तुकोबरांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात घाबरायचं काय काम आहे? का भेट नाही तुम्ही? काय व्हायचंय? ज्याची खरी सेवा त्याच्या भयकार. स्वराज्य काय आपल्या फायद्यासाठी का? स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे ना. आपण फक्त त्याचे सेवक आहेत. तर देव निवारण करीन. तुकोबारांवर ही जबाबदारी हित वाचवण्याची आपली नाही.
छत्रपतींनी तुकोबाऱ्यावर भार घातला आणि छत्रपतींच्या नजरेतला भाव माझ्या तुकोबाराने जाणला आणि पांडुरंगाचे संवाद सुरू केला. भगवंता, खऱ्या माणसावर एवढं संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. अरे शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर उद्या समाज काय म्हणन? तुकोबारांच्या कीर्तनात पकडण्यात आलं. देवा नाव माझं नाही जाणार, नाव तुझं जाईल. आधीच लोक माळा घाले नाहीत, गण लाविण्यात आणि त्यात परत अशा घटना घडल्या होत्या, लोक दिवसा माळा काढत्यान. अरे कीर्तनात शिवाजी महाराजांना पकडल्या, देवा माझं काय जाणार आहे? तुला काळीमा फसली जाईल. काय करायचे मी सांगत नाही, संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुकोबाने शब्द टाकावा जगाच्या बापानं पदरा झेला. तुका म्हणे वाहर घातली यावरी, होईल काही वारी नारायण त्यांचा भार वाहे माता करी योग चिंता. अहो कधीतरी देवा बाहेर घालून बघा, मूर्खांकडे हातपाय पसरण्यापेक्षा कधीतरी देवाला म्हणा आता तुझ्या हवाली, आता तू बघ बघ काय करायचं. पण नाही त्याच्याकडे आपण इचकू बेजार झालो, सगळे थकले. मग देवाकडे, देव म्हणतो बरा आता आला. सुरुवातीला जरा माझ्याकडे जर तो वशीला लावला असता तर मी घेतला असता निर्णय, पण तू कटळून सगळे तुला पाहुण्या रावळ्याने हुसकून दिलं. मित्र तुझ्या धावली, सासरा तुला बोला ना, बायकोनी तुझी ओळखली, तू काहला आता परत फिरून माझ्याकडे सगळी कटाळ्या निघा. आता सुरुवातीला जरा वरील म्हणजे त्याच्यात इम्प्रेशन राहतं हो, जरा देवाला बी वाटलं पाहिजे नाही बा ह्यो कोणाचा फक्त आपलाच आहे. मग जरा देव थोडाफार ऐकतो, आपलं काय का नाही आपला हित फॉल्ट होतोय बेटा. भार घाला भार. तुकोबाराने पांडुरंगावर भार घातला आणि देवाने अशी लीला केली. मायबाप विठेवनं उडी टाकली, छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. ढाल तलवार जिरे टोपा अंगर का घोड्यावर बसून देव शिवाजी महाराज झाले. डायरेक्ट लोहगाव गाठलं, जिथे कीर्तन चालू. लोहगाव म्हणजे सध्याचं विमानतळ पुण्यातलं. तुकोबाऱ्यांचं ते आजुळे, तिथे कीर्तन तुकोबाऱ्यांची नेहमी होत होती आणि शिवाजी महाराज तिथे कीर्तनाला आले होते. देवाने जिथं मंडप संपतो तिथं घोडा सज्ज केला. असाच भव्य दिव्य कार्यक्रम. शिवाजी महाराज पुढे बसले, टाळकरी समाज आणि देव मंडपाच्या त्या टोकाला घोड्याला टाच मारली, घोडा पळवला तिकडं. हर हर महादेव गजर. त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. तेव्हा काय एवढ्या लाईटी होत्या का काय फोकस? संध्याकाळचं कीर्तन, टेंब मसाले, जुन्या काळातले कीर्तन, हे लाईट आता आली. बरं जी त्या टोकाकडं होती त्यांनी काय राजाला बघितलं नव्हतं, ती खालचीच होती ना. ही शिवाजी महाराज मेन मुकादमानेच बघितलं होतं ना. ही खालच्यांना काय बातम्या नाहीत पोचवत, सगळ्या वरचीच दाबादाबी करतात, गुह्य खालच्यांपर्यंत नाहीत येऊन देत. त्यामुळे त्यांना वाटलं राजात पळालं सैनिक. आता 10-15 पळाल्या, बाकीचे म्हणले तिकडच पळालं. भाग गाया पकडो, सगळं सैनिक देवाच्याच मागण, राजे तर कीर्तनातच. तुकोबारा म्हणले राजे आपलं काम झाले, तुम्ही रायगड गाठा. शिवाजी महाराज रायगडाकड, देव पंढरपुराकड पकडा गेलेले. देवाच्या मागं देव पुढं सैनिक मागं, देव पुढं सैनिक मागं. अहो राजे गडावर पोचले, देव पंढरपुरात पोचले, हे पकडा गेलेले जंगलातच झुकले. म्हणले कुणीकडे गेलं रे? म्हणले एकाएकीत गायब कसं काय झालं रे? देव जागे अदृश्यच झाले. आणि म्हणले आपण इकडं पंढरपूर चंद्रभागाकडे कुणीकडे आलोय रे? म्हणले पकडत. कारण भोर, प्रतापगड, रायगड, लोहगड, तोरणा, शिवनेरी, तुंग सगळे किल्ले म्हणले तिकडं. लोणावळा, पुणे, सातारा, कोल्हापूर, इशाळगड, पन्हाळगड त्या एरियात राहिले ना. आपण इकडे चंद्रभागे सोलापूरकड खाल्लाकड कोणीकडे घुसले रे पकडत. अरे म्हणले रॉंग नंबर लागला आपला, चला माघारी. परत वाय दिवस उगवायच्या टायमिंगला लोहगाव गाठलं त्यांनी. गावकरी म्हणले आता आले तर काकडा करून जा म्हणले. राजे नाही तर तुकोबारा नाही, सगळं मंडपच मोकळा. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? दुसऱ्या दिवशी 14 टाळकऱ्यांची मीटिंग बसली. तुकोबाने प्रश्न केला, महाराज महाराष्ट्राचं भविष्य तुमच्या कीर्तनात आहे आणि तरी तुम्ही इतके बिनधास्त होता, तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तीळ मात्र सुद्धा ढळली नाही आणि तुम्ही का घाबरले नाही? राजांना पकडतील अशी भीती तुम्हाला का वाटली नाही? अरे तुकोबारा म्हणले ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे त्याला घाबरायचं काय काम आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात ज्याची घरी सेवा, ज्याची
ज्याचा जीव ज्याची खरी सेवा भयकाच्या पत्रिका नंतर वाटा नंतर नंतर वाटा नंतर ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा आहे त्याला भय चिंता घाबरण्याचं काम नाही. माय बाप सेवा खरी पाहिजे. माय तुका बरे आम्हाला भीती वाटत आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या गात निवारे. ऐका सेवेची तकाच असल्या घाबरायचं काही काम नाही. जनाबाईची खरी सेवा होती जनाबाईवर चोरीचा आळा आला. जनाबाई म्हणे मी चोर नाही देवा तूच चोर. दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. अरे देवा आम्ही एवढी सेवा करून आमच्या चोरीचा आळ. आणि अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली जनाबाईने चोरी केली जनाबाईने चोरी केली. एक सांगतो संत जरी असले तरी काय सगळेच मानते ना असं नाही बरं का. निम्मी माणसं तुमच्या विरोधातच असतील. कारण तुकोबारा सुद्धा म्हणले कोपाला पाटील गावीचे लोक म्हणजे त्यांना बी गावाने त्रास दिला. माऊलीला तर सिद्ध भेटतच राहावं लागलं आळंदीत राहून दिलं. म्हणजे एक सांगतो तुम्ही देव असू संत असू नाही तर कुणीही असू द्या सगळे तुम्हाला मानूच शकत नाही. निम्मे तुमच्या विरोधातच असते आणि तेवढी असली बी पाहिजेत. निंदा झालीच पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजे त्याच्याशिवाय प्रगती बी होत नाही. सगळेच मान्यता दिल्यावर बी मग नसतं जमती. विरोधक पाहिजेच लागते. हा विरोधक उलट आपल्या बिनपैशाची प्रसिद्धी जास्त करतात. आपण गैरहजर असताना आपल्या नावाचा जे जयकार करतात म्हणजे काय सोपं काम आहे का काय ती. बरं पगार बी आपण देत नाही ना त्यांना. फुकाट इतकी ते जाहिरात करतात म्हणजे इकडं जाहिरातीला बोर्ड छापायला 10,000 लागतात आणि फुकाट नाव मागं काढतात म्हणजे किती भारी काम आहे त्यांचं. उलट विठ्ठल निंदा झाली पाहिजे. विरोधक सुद्धा पाहिजेच. आणि आपल्या मागं जर आपलं नाव निघत असेल तर समजायचं आता शिका आपण रेंजमध्ये आलोय. कारण मूर्खाला चर्चेत घ्यायला लोकांना टाइम नाही.
लोक वजनदार माणसाचंच नाव घेतात, कोणाला बी लोक चर्चेत घेत नाहीत. त्याच्यामुळे एक वाक्य सांगतो, जनाबाच्या बाबतीत बी चर्चा झाली आणि चुकीची चर्चा बी लोकांनी केली. जे मानत नव्हते त्यांना लय बरं वाटलं, म्हणले गौऱ्या विठ्ठल बोलले आणि देव दळायला आला, आता चोरी केली म्हणजे याचा सुळावा आता, म्हणजे हे त्यांना लय मजा वाटते. नाही बघे मंडळी जे असतात ना, दुसऱ्याचं जळताना त्यांना इतकी मजा वाटते ती आय 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 आय. आणि प्रत्येक गावागानी तसल्यांची संख्या लय वाढली, पाराव बसूनच असते ती. कसं बी वागा ती नावच ठेवणार. तुम्ही व्यसनी असला तरी मग तर तुम्हाला कोणीच चांगलं म्हणणार ना. 10 रुपयात असला हे खाताड पेताडे म्हणतात, माळ घातली तरी कुठं नीट बोलतात, त्याला बी टोचून. आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडान, आता विमानाची न्यायला ना, आता तर काय वार करीन टोपीन धोतरण. ते म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं बो. माझी 10 रुपयाला तरी नावच, माळ घातली तरी टोचूनच बोलायचं म्हणलं काय हे समाज आहे बाबा. तुका म्हणे असे जन नाही का न ते ठाई, तुका म्हणे आता ऐका वचन ते जेवण या जन भक्ती करा. हे माणसं कशीत मावली म्हणले अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कैचा गोपाळ पावे. अरे हे लोक आनंद तोंडाने बोलणार आहेत. एवढा गोड कार्यक्रम केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असं कशामुळे करीत असं. अरे करू नको पण जळू नको ना तू. करणाऱ्याला खाल नाव ठेवतो, तू गप मर ना. तू कीर्तनाला ये ऐक पंचपाकवाने खाऊन जा, पण येड्यावानी करू नको ना. पण ती तसलीच जास्त आम्हाला भेटतात. कीर्तन करताना धोतर का घालता, जीन पॅन्टिव करू का मग. 2-4 पुस्तकं तो आमचा मालक झाला का तू प्रश्न विचारा ना आम्ही उत्तर द्या. म्हणजे आम्ही मूर्ख आहेत का तुझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला. गंधच का लावताना हरिपटात काय आणि इमानच का आलतं, काही मूर्खावानी प्रश्न. आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर त्याला आम्ही बांधील नाही. पण तसल्यांची संख्या जास्त झाली. पारराव बसून उगं गावचं कुठं नाही, ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं. अमेरिकेत ह्या चाललं, जपानमध्ये रानात गावात तो गावले ती काढ. अमेरिका जपान लई पडले तर त्या लेवलची ते समस्या सोडवणारे. पण दुसऱ्याच कुठं नाही. ही बघे मंडळीची त्यांनी सगळं गाव मायबाप खलास करून टाकलंय. विठ्ठल जनाबाच्या बाबतीत चर्चा झाली आणि जनाबाला साखळ दंडाने बांधलं आणि सुळाव देण्यासाठी पंढरपूरच्या वाळवंटाकडे चालवले. खऱ्या माणसाला किती संकट सोसावं लागले करा विचार. संतांच्या तुलनेमध्ये आपल्याला त्रासच नाही बाबा. पहिल्यापासून खऱ्याला किती त्रास आहे बाबा, फार हवा. आणि सध्या तुम्हाला एक वाक्य सांगतो, जेवढं तुम्ही चांगलं जगणार तेवढं तुम्हाला त्रास होणार, आणि जेवढं डुप्लिकेट जमणार तेवढं तुमची किंमत वाढणार. हे कलियुगाचा महिमा आहे बाबा. जेवढं तुम्ही धर्माला सोडून राहणार तेवढे तुम्ही वजनदार, आणि धर्माला चिकटून राहिले की तुम्ही मूर्ख. लोकांचा चेचमाच तसा आहे. तुम्ही गण लावा, माळ घाला, सकाळी सकाळी गावात देवाचं दर्शन घ्या. लोक म्हणतात येडे ती, त्याला काही काम नाही, असंच बोंबलत फिरत. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात वजनदार आहे बरं का. अरे त्याने बाप हाणला, ती आईवर धावतोय, तो भावाव टिका उचलतोय, हाणामाऱ्या करायला, बांधावणं भांडणं करतोय. म्हणजे तुम्ही धर्म सोडून वागले की तुम्ही स्टँडर्ड, आणि तुम्ही धर्माला चिकटून राहिले की मूर्ख. ही याला एकच प्रमाण, ऐका कलीचे मैमान असत्याशी रिजले जन, पापा देते अनुमोदन करती हेळन संताचे. एकच प्रमाण फिट बसते सध्या. धुंद झाला तुझा दरबार, सध्याचा दरबार धुंद झालाय, खऱ्याला किंमत नाही. अहो त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीनच नेलं, म्हणजे काय आहे का खऱ्याला किंमत सांगा ना तुम्ही. सगळं अवघड झाले. एक जणाच्या घरात माश्या झाल्या, ते गेलं बाजारात. एक जण मासे मारायची पावडर काय बसलो तर 2 रुपयाला पुडी मासे मारायची पावडर, 2 रुपयाला पुडी मासे मारायची पावडर. मारणाची लोक धावली, बऱ्याच पुड्या खपल्या. एक घेणारा जरा आगावत होता, मला पुडी फोडूनच बघतो ह्याच्यात काय. इकणारा त्याच्यापेक्षा आगाव होता. पुढे सोडू नको का, माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या, तिथंच सोड. हिथं सोडल्या त्याची पावर कमी होती. हा म्हणला तुझं बी खरं आहे. गेलं घरी जेवायला बसलं, बाई कोणाला पुडी सोड. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माश्या हाना. आता ही काय औषध आहे का काय का, म्हणजे नुसत्या लाबड्यात चालू आहेत ना राव. धुंद झाला तुझा दरबार. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगले, धराधरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बुकाबुकी थुकाथुकी शाई फेका टायर जणा, ह्याची आली त्याची गेली, ह्यो बसला हे उठला, ह्यो पिसाळला हे विसळला, ह्यो उकला ह्यो थुकला, नुसता धिंगाणाच चालू. असं डोकंच भनभन भनभन करतं. तासभर टी व्ही बघील, दिवसभरच करमत नाही. इतकं उदास, काय चांगल्या बातम्या नाहीच त्याला. सगळी अस्थिरता जगात माय बाबांनी. अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त आमच्या वारकरी संप्रदायात आहे. विडवलं जनाबावर चोरी चाळ फाशीची सुळाव देण्याची शिक्षा झाली. द्या म्हणले सुळावर. म्हणले थांबा, शेवटची इच्छा विचारा, काय तुमची शेवटची इच्छा. जनाबाने सांगितलं मला सुळाव जरूर द्या, पण माझी शेवटची इच्छा एकच आहे,
ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याची वेळ आली तर पांडुरंगाचे सगळ्यांनी भजन करा हीच माझी शेवटची इच्छा आहे. काय प्रेम असेल भक्तांचं देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकूने तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण जनावर म्हणे जगले तरी पांडुरंगाची आणि मेले तरी पांडुरंगाची निश्चित बदल होणार नाही मरण स्वीकारील पण पांडुरंगाचं भजन करता करता मरण आलं ह्याच्यात आमच्या जीवनाची सार्थकता आहे. करा सगळ्यांनी भजन देवाच्या डोळ्यात पाण्याला वास किती परीक्षा घ्यायची अजून चुटकी वाजवली सोळाचं पाणीच झालं माझा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. सोळाव जाताना जनाबाला भीती वाटली नाही वाटली का नाही वाटली आता भीती वाटत नाही म्हणले आम्हाला मग पहिली वाटत होती काय पहिली वाटत होती जरा जरा पण आता नाही वाटत का हरी आला हाता मग कैची भय जिंदा आता भय नाही आईशी वाटे जीवा घडली आ सेवा समर्थाची सेवा सेवा शब्द परत आला म्हणून ज्याची खरी सेवा त्याच्या वहे काय आणि सेवा करणारा भक्त हा भक्त देवाबरोबर प्रेमच करतो आणि त्याचं गुणगानच गातो असं नाही सेवा करणारा भक्त प्रसंग आल्यानंतर देवासंग भांडण सुद्धा करतो पण भक्ताने घातलेल्या वादामध्ये सुद्धा देवाला आनंद प्राप्त होतो अभंगाच्या करिता स्वामी सर्वे वाद करिता स्वामी सर्वे वाद आवाज बॉक्समध्ये सोडा बॉक्समध्ये करिता स्वामी सर्वे वाद करिता स्वामी सर्वे वाद अधिक अधिक आनंद अधिक 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 आनंद करिता स्वामी सर्वे वाद 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 करिता करिता स्वामी सवेवाद अधिक आनंद भक्ताने घातलेल्या वादामध्ये देवाला आनंद प्राप्त होतो. वाद या शब्दाचा अर्थ फक्त भांडण नाही. वाद वेगळा, संवाद वेगळा आणि अनुवाद वेगळा. गुरु शिष्याचा संवाद, देव भक्ताचा अनुवाद. आपल्याला फक्त एकच वाद माहिती, बाह्या मागं सारणे
ये पुरं पुढं बघतो तुझ्याकडे, या देवानी करू नका, हे वाद करू नका, पोरं सोरं जरा डोकी शांत ठेवा, दया क्षमा शांती ते देव. सध्या बघतोय आपण महाराष्ट्रात बैठकीत गोळीबार व्हायला लागलं, रागच कंट्रोलमध्ये राहिला नाही लोकांचा. थोडं काय झालं की फाना काढते, बघून घेईन, बघू नको, गप राहा, कमीपणा घ्यायला शिका जरा, रस्त्याने चालताना गाड्या साईडला घ्यायला शिका, मोधामोड आवडत जातो. परत तुम्ही गेल्यावर काय माग ही पोरं सोरं ही जी डोकी गरम ठेवतात ना, ह्यांना एकच वाद फक्त माहिती, हाना मार्या. एक चूक तुमचे आयुष्य बरबाद करू शकते. चुकीचं पाऊल टाकू नका. तुमच्या मागं किती जणांच्या अपेक्षा आहे, अरे तुमच्या जीवाला काय बरे वाढ झाले, तुम्हाला जर शिक्षा झाली, गेले तुरुंगात, लहान लहान लेकरं येतं, धर्मपत्नी आईबापाचा आधार आहे तुम्ही म्हातारपणाचा. माणसं विचारच करीत नाही, फक्त वाद कमी करा, थोडं शांत राहायला शिका. काय थोडं कमीपणा घेतला म्हणून मरत नाही, जरा मेंटॅलिटी व्यवस्थित बनवा. जरा वाद करू नका, वादच करायचा तर मग जनाबाईसारखा करा, देवा सांग बघू किती धमक आहे, द्या देवाला शिव्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, शिव्या दिल्या तरी देव दळायला आला, आपण गणगोळ्या उघळू बारीक केल्या, सपनात येईना. वाद करायचा देवासंग करा, प्रेम करायचं देवासंगच करा. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, इकडं करायची, इकडं संसारात येड्यावानी करू नका, इकडं शांत राहा. करिता स्वामी सवे वाद, अधिकाधिक आनंद राहिलेल्या चरणाचा भावावर उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमाई, हरे 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 विश्वकर्मा भगवान की आनंद. भक्ताने घातलेल्या वादामध्ये देवाला आनंद आहे, आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर धर्म टिकवा, असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. आणि एक वाक्य सांगतो, प्रत्येकानं आपापला धर्म सांभाळा. ज्ञानोबा सांगतात, मनोनी स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील, चोर मनन हरेल सर्वस्व तयाचे. ज्याचा त्याचा धर्म ठरलेल्या प्रत्येकानं आपापल्या धर्माचं पालन करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि भारत देशानं जगाला धर्म शिकवला. माय बाबा ऐका, भारतासारखी संस्कृती नाही, म्हणजे शब्दच कसा आहे, भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं ते ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका हात्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, नाही. पण भारत माते की. आई म्हणतोय आपण या देशाला का पवित्र विचाराची माणसात नाही का. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावं. भारतासारखी संस्कृती नाही, धर्म टिकवा. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. आता जयंती झाली 2-3 दिवसापूर्वी, शिवजयंतीचाच पर्व काळ चालू. माझी एक विनंती, 393 वर्ष झालं, अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज म्हणजे राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाची यानं धरती पावन. जातीपातीचं राजकारण कधी केलं ना. 18 पगड जातीतले मावळे सगळे एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं मायबाप. आणि काय किल्ले एक आपण पाहतो. रायगड किल्ला सुद्धा ज्यांच्या असणाऱ्या कष्टातून परिपूर्ण झाला. हिरोजी इंदलकर. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर गेले आणि जबाबदारी ठराविक पैसे दिले हिरोजी इंदलकरांकडे, म्हणले करा किल्ला तयार. इंजिनियर आलं का परत विश्वकर्मावर. हिरोजी इंदलकरांनी केली रचना सुरू. आज एक 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 किल्ल्याची मायबाप स्टेप बाय स्टेप चालू होतं. राजे तर मोहिमेवर गेले तर पैसे तर संपले, करायचं काय. बरं आता राजानं निरोप पाठवायचा आणि परत पैसे यायचे आणि तर हे काम थांबवायचं. तर हिरोज इंदलकर नावाच्या मावळ्यानं बाबा स्वतःचं घर दार वाडा आणि स्वतःला जी जागीरदारी दिली होती राजाने सगळे विकून टाकले. पण राजेंपर्यंत पोचून दिलं नाही, सगळं काम पूर्ण केलं. आणि नंतर राजांना कळालं माझ्या मावळ्यानं प्राणपणा लावून स्वतःचा घरदार स्वतःचा वाडा विकून रायगड किल्ला बांधला. बोला हिरोजी काय पाहिजे. आताच जर हिरोजी असता तेवढं आमदारकीचं बघान राहू किंवा मग सभापती तर कुठेतरी बसवाना लिंक लावा, नाहीच लग्न विधान पुरेसे देव तरी काहीतरी कुठेतरी चिकटवायचं बघा जरा. हिरोजीराव म्हणले राजे इच्छाच नाही, पण तुम्ही जर म्हणताय तर माझी एकच इच्छा आहे. फक्त तुम्ही ज्या सिंहासनावर ज्या पायऱ्या चढून जाणार आहेत त्या पायऱ्यावर फक्त माझं नाव कोरण्याची मला परवानगी द्यावी.
अजूनही रायगड किल्ल्यावर जाऊन बघा. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजाचं सुद्धा कुठं नाव नाही, पण ते हिरोजी इंदलकरचं नाव आहे. त्याची जात मला वाटते वढारी समाज आहे. वढारी समाजातला होता मायबाप. मी जातीपातीव माणसाचा मोठेपणाच नाही, कर्तृत्वावर माणसं मोठी होत असतात मायबाप. आणि हिरोजी इंदलकराचं आजही रायगड किल्ल्यावर नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं असं का, अरे पायऱ्यावर नाव का मागतो तू राजे? ज्या ज्या वेळेस तुम्ही मायबाप पायरीवर पाय देऊन सिंहासनावर चढायला जाता, त्यावेळेस तुमच्या पायातले रचकण माझ्या नावाला चिकटते आणि तुमच्या रचकणाने माझं जीवन धन्य होईल. काय विचार असतील या मावळ्यांचे, किती निष्ठा असेल. आणि असं छत्रपतीने अशी जीवापाड माणसं गोळा केली होती, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. आणि असं चांगली चांगली माणसं एकत्र येऊन जिथं संघटना निर्माण होते त्या ठिकाणीच क्रांती होत असते. कसं असतं, ज्या कुटुंबात की त्या कुटुंबात गावात वजन, आणि ज्या गावात की त्या गावाचं तालुक्यात वजन. एकी पाहिजे, एकी हेच सगळ्यात मोठं बळ आहे. हा विश्वकर्मा जयंतीचा बी कार्यक्रम कशासाठी? फक्त कीर्तन खाणेन जाऊन झोपणे ह्याच्यासाठी नाही. या निमित्तानं हजारो समाज एकत्रित येतोय, विचाराची देवाणघेवाण आपल्या समाजामध्ये. आणि जो समाज संघटित आहे त्याला मान्यताच द्यावी लागते. मायबाप चांगल्या चांगल्या माणसांना तिथं झुकावं लागतं. एकीला किंमत आहे, एकी ठेवा, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी एक वाक्य सांगतो. सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला. कशी द्राक्ष? 50 रुपये किलो. किंमत कमी कर ना, घेणार. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच आहे म्हणा. मग किमतीत का बदल? हे द्राक्षाचं जे घड आहे ना, ह्यांचा एकात एक जीव गुंतलाय. हे किती संकट आले तरी एकमेकाला सोडित नाहीत. हे सुखात संग दुःखात संग कमी जजाला धावून जातात. रात्री अपरात्री फोन करा, लगेच संकटात धावून येतात. म्हणून हे 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी बाहुबंदच हाणल्यात. तो फुकाट म्हणलं तरी घेऊन जा, कळतंय ना. त्याच्यामुळं विश्वकर्माच्या जयंतीला एवढा जरी संदेश मनात ठेवला ना आपल्या समाजात एकी ठेवण्याचा, तरी खऱ्या अर्थानं जयंती सफल झाली. हीच माणसं पुढं का आणि त्यांनीच का कार्यक्रम करायचा ना, ती येड्यावणी करू नका. आपलीच आहेत ना, मग आपण या ना सगळ्यांनी एक होऊन एवढा भव्य. आणि आपण आपल्या देवतेबद्दल स्वाभिमानाबद्दल जागरूक नाहीच अजून. एवढा समाजाला ती काय कमी नाही, भरपूरच आहे. पण काय तालुक्यात काय एवढीच आहेत का? गरम महाराज विचार करण्यास ही मंडप तरी भरायला पाहिजे होता का नाही? म्हणजे ही शोकांती काय आपली? आपण आपल्याला ना नाहीच आपली का वाटतं, आपली ईडीच आहे डोक्यात मायबाप. म्हणजे काय एका समाजात सगळ्यांना कुठं बी जावं असलाच खकना चालू. जरा बाकीच्या धर्माचा घ्या आदर्श, त्यांना तर जाहिरात करायची गरज ना. नुसतं हो थिएटर जरी बघितलं तर गप्पा गप 100 पोरं जाग्यावर गोळा होत्यात मायबाप. आणि आपली पत्रिका वाटा, बोर्ड छापा, फोन करा, तरी निमा मंडप मोकळा. म्हणजे ही आपली शोकांती काय? ह्या जेवणच ओळखायचं आपल्या समाजात एकी आहे, पण किती टक्क्यापर्यंत आहे हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. टीका करत नाही, कोणीतरी बोललं पाहिजे आणि ह्याच्यात परिवर्तन घडून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. यासाठी धर्ममंडप आहे. विठाल हे काळाची गरज आहे. संघटन कौशल्य ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला चांगल्या चांगल्याला पुढे झुकावंच लागणार. आणि अशी एकी आपल्या समाजामध्ये असावी. आणि त्या एकीसाठीच एवढा भव्य आणि दिव्य धर्ममंडप. आणि यासाठी तर हे वैचारिक परिवर्तन म्हणून धर्म टिकवा असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. हे कोण सांगते? तुका तरी सहज बोले वाणी, त्यांच्या घरी वेदांत हे पाणी. तुकोबारांची वाणी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे, ज्या वाणीचा गौरव प्रत्यक्ष भगवंत केलाय अभंगाच्या शेवटच्या चरणात. वदे वागदेवी, वदे वागदेवी, वाटा फुलाता.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगत व देवाग देवी तुका विठ्ठली गौरवी तुकोबरायांच्या वाणीचा गौरव हा प्रत्यक्ष भगवंताने केल्याचा अर्थ आवाज ते देव मान्य वाणी आहे. त्या वाणीचं चिंतन अनुकरण आपल्या जीवनामध्ये घडवाशी प्रार्थना. विश्वकर्मा भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं हे शिवा आणि स्थापत्यकला शिल्पकला याची ही देवता कलेची देवता म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. अनेक इतिहासामध्ये पुराणामध्ये त्यांचं विशेषत्व सांगितलेलं आहे. दतीची ऋषीच्या हस्तीपासून वज्र नावाचं शस्त्र यांनीच बनवलं. त्रिशूळ शस्त्र सुदर्शन चक्र अनेक नगरी शस्त्राची रचना. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आजची ही सेवा अशीच दरवर्षी ही जयंतीची परंपरा अखंड अविरतपणे चालत राहावी. अशाच भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही विश्वकर्मा महाराजांची जयंती संपन्न व्हावी. त्यांचे विचार त्यांची कला आणि त्यांची बुद्धी आपल्याही जीवनामध्ये यावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त संघटनेनं तालुक्यातील सर्व असणाऱ्या भाविकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ज्यांच्या मार्फत हा महाप्रसाद आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं सर्व रती महारथी सामाजिक राजकीय क्षेत्रातील सगळे वजनदार मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य बोला ज्ञानोबाराय तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये फार मोठा सोहळा आहे. 20 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान 4 दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव. मंदिराचा 5वा वर्धापन दिन सोहळा आहे. अत्यंत सुंदर मंदिर 61 फूट उंच मंदिराचा कळस अष्टकोनी गाभारा ज्ञानोबाराय तुकोबारायांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांच्या पुतळेत हजारो झाडेत अगदी नंदनवनात आल्याने वाटतं. आणि ते मंदिर बांधतानाच मायबाप आपले माळाकुळेचे शूर शिल्पकार होते. त्यांच्यासोबत आमचे एक दादा आलेत बघा मगाशी भेटले. म्हणजे आम्ही तुमच्या मंदिरावर जवळपास 5-6 महिने ते हे सुद्धा मंदिराचं काम परिपूर्ण करण्यासाठी होते. त्याच्यामध्ये त्यांचंही फार मोठं योगदान आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि असे तुम्ही आज या ठिकाणी जी सेवा कीर्तनाला जे मानधन देत आहे हे सुद्धा त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठी जातं. हे तुमचंही भाग्य माझंही भाग्य. कधी आले कर्जतला नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या अशी या ठिकाणी विनंती करतो. या निमित्तानं सुंदर अशी गायनाचे साथ आमच्यासोबत आलेले आमचे प्रवीण महाराज पठाडे त्यांनी केले. आदी करून आपल्या परिसरातील सर्वच रती महारथी मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. आमच्यासोबत आलेले नामवंत मृदुंगाचार्य आमचे प्रसाद महाराज पाटील तेही उपस्थित आहे. सुंदर ज्यांनी साथ काय दादांचं नाव पवन महाराज पवन महाराज मृदुंगाचार्य पवन महाराज असतील. अगोदर ज्यांनी मृदुंग वाजवला लक्ष्मण महाराज ते उपस्थित आहे. आमचे मित्र तुकाराम महाराज त्यांची उपस्थित आहे. आदी करून सर्वच मंडळी जे नामदेव भाऊही उपस्थित आहेत. नामाचा गजर माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांचं यूट्यूबचं चॅनल आहे आणि जिवाळा चॅनलच्या माध्यमातून ते आमच्या संपर्कामध्ये असतात नेहमी. आमचे अमोल भाऊ इकडं नामदेव भाऊ त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सुंदर साऊंड सिस्टीम कारण अशा एवढ्या मोठ्या वातावरणात गोड आवाज दिला तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो. तुमचे मनपूर्वक आभार. सगळ्यांना विनंती अभंग होईल या ठिकाणी पुष्पवृष्टी विनंती. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भाराम 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 भाराम. अम्म ऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट धन्य तुझ कृपा सिंधू मनातील आपुला तो बोलस. अम्म ऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले कितेक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. अम्म ऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले कितेक पुंडलिका विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की विश्वकर्मा भगवान की. तुम्हीही उठायचं नाही. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हो आरती सगळ्या परत बसा खाली. महाराज तुरी नाही विचारिता अधिकार मी आपुला. महाराज महाराज तुरी मने ज्ञानेश्वर राखा पाया क्षमा अपराध महाराज तुरी ज्ञानदेव तुकाराम. तुमचे देखील चरणात उठावे जे म्हणायत नाही नारायणा. सुरवारी कृपा येते सापडली गेले आता उठावी म्हणायत झाले नारायण. तुका म्हणे भोगे उठावी जे म्हणा
सत्य ज्ञान राधा सत्य ज्ञान राधा लोकले ज्ञान जगी तारे नदी कोणी अवतार पांडुरंगा नाव गेले ज्ञान ज्ञान राधा केवल बीजा देवची साध मनोविला माझा ज्ञान राधा प्रगट भूय बोले विश्वा ब्रह्मजी केली रामाच्या ज्ञान राधा महाकैवल विद्या माझा ज्ञान राधा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद सच्चिदानंद जय दाखवे सागरा
वंदना जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वांबरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारिका धरिता क्षिती अगाये सगुणा निर्गुणा देव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेच करतसे विनवणी सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा विठ्ठल रखुमाई या संतास तुका म्हणे आता होय मज ठेवी पाय संतास